नमस्कार मंडळी, मी आज शेतात आली आहे. मी मुळात मुंबईची असल्यामुळे मला असे गावचे जीवन जगण्याची कधी संधीच मिळाली नव्हती. पण लग्न झाल्यानंतर मला हे सुख अनुभवायला मिळतंय. आज मी शेतात हे केळफूल पाहिलं आणि सुचलं की अशा हेल्दी भाज्या शहरात जास्त कुणाला खायच्या माहीतच नसतात आणि अशा गावरान भाज्या करायच्या कशा, त्यांची भाजी कशी करायची आणि त्या चवीला कशा असतात हेही माहीत नसतं. म्हणूनच मी आज या व्हिडिओमध्ये केळफूल साफ कसे करायचे आणि याची भाजीऐवजी इतर कोणती चविष्ट रेसिपी बनवता येईल हे दाखवणार आहे. माझ्या घरात याची भाजी केली तर ती कोणी शक्यतो खात नाही, नाक डोळे मुरडतात. म्हणून मी आज याची भाजी न करता त्याच्या वड्या बनवणार आहे. हे फ्रेश केळफूल मी घरी आणून याच्या पाकळ्या शक्यतो जितक्या निघतील तेवढ्या वेगळ्या करून घेतल्या आहेत. पहा, ह्या अशा दिसतात आणि ह्यामधले जे आपण हे जे फुलासारखा जो पदार्थ आहे तो आपण वापरणार आहोत खाण्यासाठी. त्याची आपण साफ करण्याची आता पद्धत पाहून घेऊया. ही एक अशी मोठी दांडी असते त्याच्यामध्ये आणि हे असा पातळ प्लास्टिकसारखा पदार्थ असतो तो काढायचा आणि हा दांडी काढायची आणि हे असं साफ करता येतं. परत आपण दुसरा पण बघूया. ही अशी पाकळीसारखी काढली मी आणि ही अशी एक दांडी काढली आणि कोणत्या कोणत्या ह्या फुलांमध्ये हे असे काळे धागेसुद्धा असतात तेही काढायचे आहेत आपल्याला. आणि हे आपण सगळं आता मी साफ करून घेणार आहे. पण साफ करून घेण्याच्या अगोदर आपण हाताला तेल आवर्जून लावून घ्या, कारण हात काळे पडतात साफ करण्याच्या वेळेला. हे एक एक करून मी सगळं साफ करून घेतलं आहे आणि साफ करणं हे इझी आहे, फक्त थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला टाईम असेल निवांत तेव्हा हे तुम्ही साफ करून घ्या. या फुलातील सर्व दांड्या मी साफ करून घेतल्या आहेत आणि या ज्या पाकळ्या होत्या ह्याचा भाजीत उपयोग होत नसल्या कारणामुळे मी या फेकून देणार आहे. आणि हे जे उर्वरित केळफूल आहे हे कोवळे असल्या कारणाने त्याच्या पाकळ्या काढणे शक्य नाही. त्यामुळे आपण ह्याचे 4 भाग करून ते अगदी बारीक चिरून घेणार आहोत. चिरताना तुम्ही चाकूला तेल लावणे मात्र विसरू नका, त्यामुळे ती काळी पडणार नाही. आता या साफ केलेल्या दांड्या सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत. वनस्पतीमध्ये जो चिकट पांढरा पदार्थ असतो ज्याला आम्ही चीक म्हणतो तो या केळफुलामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्याला ही भाजी कापल्यावर काळी पडू नये म्हणून लगेच पाण्यात टाकून घ्यायची आहे. पाण्यातून ही स्वच्छ धुतल्यानंतर यात मोठे 2 चिरलेले कांदे घातले आहेत, 1 चमचा हळद घातली आहे, 1 चमचा मसाला घातला आहे, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी जिरे पावडर आणि धने पावडर, हिंग घातला आहे आणि कोथिंबीर थोडी घातली आहे. हा मिरची आणि आलं ठेचून मी घातले आहे. चवीपुरता मीठ घातले आहे आणि आपल्याला तांदळाचे पीठ घालायचे आहे क्रिस्पी होण्यासाठी आणि बेसन पीठ घालायचे आहे 1 मोठा वाटका. थोडा 1 चमचा मी तेल घातलेलं आहे आणि हे सर्व आता मी मिश्रण मिक्स करून घेणार आहे. थोडं पाणीसुद्धा मी वापरलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर मी उरलेलं जे बेसन पीठ होतं थोडं काढून ठेवलं होतं तेही मी यात वापरलेलं आहे. आता हे आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी हे केळीचं पान घेतलं आहे आणि त्याच्यावर मी ते ब्रशने तेल लावून घेतलं आहे. आता या तेल लावलेल्या केळीच्या पानावर मी हे केळफुलाचे मिश्रण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आणि हे आपण आता वाफवण्यासाठी उकड पात्रात ठेवणार आहोत. ह्या उकड पात्रात ठेवून आपल्याला झाकण लावून हे 20 मिनिटं असंच उकडून द्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर हे आपल्याला काढून ह्याच्या आपल्याला चांगल्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. हे मी चाकूने मिश्रण चेक करते. मिश्रण चाकूला चिटकलं नाही तर समजावं हे मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. या वड्या मी स्क्वेअर शेपमध्ये पाडून घेणार आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्हाला वड्या पाडून घ्यायच्या आहेत, नाहीतर ह्या वड्या तुमच्या नीट बरोबर पडणार नाहीत. ह्या वड्या मी आता शॅलो फ्राय करून घेणार आहे, कारण ह्या मी अगदी कमी तेलात तळणार आहे. हेल्दी रेसिपी असल्यामुळे मी तेल जास्त वापरणार नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्या डीप फ्रायसुद्धा करू शकता. डीप फ्राय केल्याने ह्याची चव आणखी वाढते आणि ह्या चवीला छान लागतात. ह्या वड्या आता दोन्ही बाजूनी खरपूस तळून झाल्यानंतर मी ह्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही टॅमॅटो केचप किंवा चटणीबरोबर ह्या एन्जॉय करू शकता.
अशा हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या 14 रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.